सत्यमेव जयते। जय हिंद, जय संविधान। मेट्रो एक्सप्रेस, नागरिकों की आवाज। कल्याण ईस्ट मेडिकल प्रैक्टिशनर सोशल वेलफेयर एसोसिएशन संस्था 31 वर्ष से कल्याणपुर में कार्यरत है। कई वर्षों के प्रयास से आज संस्था का खुद का कार्यालय हो गया है। कार्यालय का उद्घाटन रविवार दिनांक जो 28 जनवरी 2024 को विशेष अतिथियों के द्वारा किया गया है। प्रमुख अतिथियों की उपस्थिति में माननीय श्री गणपत सेठ गायकवाड़, माननीय श्री महेश दादा गायकवाड़ कल्याणपुर शहर प्रमुख शिवसेना, माननीय श्री जगन्नाथ अप्पा शिंदे ऑल इंडिया केमिस्ट अध्यक्ष, माननीय श्री मनोज राय उद्योजक समाज सेवक, माननीय श्री डॉक्टर श्याम पोडुके अध्यक्ष निमाग कल्याण, माननीय श्री डॉक्टर प्रशांत पाटिल कल्याण डॉक्टर आर्मी प्रमुख, माननीय श्री डॉक्टर पवन यालगी अध्यक्ष IDA, डॉक्टर ईशा पंसारे अध्यक्ष IMA कल्याणपुर, ऑल इंडिया केमिस्ट के अध्यक्ष माननीय श्री जगन्नाथ अप्पा शिंदे ने कैंपुआ को 1,51,000 का सहायता राशि प्रदान की। सभी डॉक्टरों ने खड़े होकर उनका स्वागत किया और तालियां बजाकर उनका अभिनंदन भी किया है। कमेटी में डॉक्टर मुकुंद यादव प्रेसिडेंट, डॉक्टर नीरज पाल सेक्रेटरी, डॉक्टर विनोद यादव ट्रेजरर, डॉक्टर छाया घरपुरे और सभी डॉक्टर और ट्रस्टी उपस्थित रहे। म्हणजे अर्जुनासारखा प्रयत्न करणारा वर्ग जिथे असतो तिथे भगवान कृष्णासारखी ईश्वर शक्ती मदत करते। आपल्या सगळ्या सदस्यांनी एवढे जीवतोडून प्रयत्न केले, म्हणजे ह्याच वर्षी नाही तर 31 वर्ष हे प्रयत्न आपण करत होतो आणि करत राहणार आहोत। ती दृश्य शक्ती भगवंताला दिसली आणि ती अदृश्य शक्ती आपल्यासोबत उभी राहिली। म्हणून मला असं वाटतं की तो भगवंत का ईश्वर शक्ती जी कोणती नॅचरल शक्ती म्हणतो त्याला विसरून कसा चालणार हो। म्हणजे म्हणून आपण काय करूया, त्या गणपतीला आपण वंदन करूया। तोपर्यंत मी आपल्या ज्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की तुम्ही तीर्थप्रसाद घ्या आणि आपले जे स्वस्तिक सर वगैरे आहेत ते तिथे दीपज्योति परब्रह्मपापं दीपज्योतिर्नमोस्तुते सतो मा सत्तमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। मी आता आपले मान्यवर आणि आपले सगळे मित्रमंडळी यांना विनंती करतो की आपण आपल्या आणि भाजप जिल्हा अध्यक्ष आता सांगितले भगवती गायकवाड हे सुद्धा आलेले आहेत आणि त्याचबरोबर महेश दादा गायकवाड यांनी सुद्धा आपल्याला आर्थिक मदत केली। त्याचबरोबर आपले जे दादा आहे गणपत गायकवाड यांनी सुद्धा आपल्याला आर्थिक मदत केली। तर मी यांना विनंती करतो महेश दादा तुम्ही मंचावर यावं। त्याचबरोबर आपले आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मित्रपरिवार बरेच काळानंतर मला वाटतं एक कार्यालय तुमच्यासाठी उपलब्ध झालेलं आहे। आणि आपण नेहमी बघत असतो की राजकीय कार्यालय असतात ते खरं तर राजकीय कार्यालय यासाठी असतात की लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, एखादा अडचणीत असेल त्यासाठी, जसं तुमचा दवाखाना आहे, एखाद्याला कोणता त्रास झाला उपचारासाठी तुमच्या इथे येतात, तसे राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधींकडे लोकांच्या दुःख आणि त्यांच्या अडचणी घेऊन असतो। मला वाटतं की कार्यालय खूप गरजेचं असतं।
कारण की कार्यालय एक असं ठिकाण असतं की तिथे आपण एकत्रित बसून एखाद्या विषयावरती डिसिजन घेऊ शकतो. एखाद्या वेळेस जेव्हा संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा त्या ठिकाणी आपण नियोजन करून रूपरेषा आखू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्यामधल्या बऱ्याचशा काही ठेवी असतात त्या आपण त्या कार्यालयात ठेवू शकतो. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कार्यालय असणं खूप गरजेचं आहे. आणि आपण या कल्याण पूर्व भागामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच डॉक्टर्स लोकांचं कार्यालय सुद्धा आम्हाला पाहायला मिळालं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांनी धन्यवाद देतो. म्हणजे एकत्रित तुम्हाला आम्ही भेटू शकतो. आम्ही सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारचं आम्हाला कार्य देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो. आणि मला वाटतं की आपल्या लोकांचं जे कार्य मान बघत होतो तो क्षण म्हणजे कार्यालयाचं उद्घाटन ते आपण करणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांनी हे लक्ष देऊया. आता सर्वप्रथम दीप प्रज्वलन करूया. दीप प्रज्वलन झाल्यानंतर आपल्या कार्यालयाचं उद्घाटन समारोह पार करूया. म्हणजे कल्याण पूर्व आता कसं हळूहळू विकसित होत चाललंय याचं दर्शन आपल्या सगळ्यांना इथं बघायला भेटतंय. त्याचा आमची अडचण आम्हालाच माहिती आहे. इथे उपस्थित असलेले माझे मोठे बंधू प्रसन्न दादा आणि मान्यवर जे आहेत ते सगळ्यांना माझं नमस्कार. मी आज कल्याण पूर्वेत पहिल्यांदाच मी बरीचशी माहिती घेतली. आता प्रसन्न दादाकडनं मला माहीत पडलं की तिन्ही युनिटचे डॉक्टर्स लोक एकत्र येऊन कामं करतात आता. आणि हे सगळं कोविडमध्ये झालेलं घडामोडी होत्या. आणि मी आज कल्याण मेडिकल आपलं जे ऑफिस ते इथे उघडलं आहे ते अत्यंत गरजेचं होतं मला असं वाटतं. कारण की आता एक आपली स्वतःची युनिटी झालेली आहे. आणि कल्याण ईस्टमध्ये काही ठिकाणी तिथे खूप त्रास होतो हॉस्पिटल्समध्ये, पण मी स्वतः जाणवलेल्या गोष्टी आहेत. आज आम्हाला माहिती आहे आम्हाला कुठे यायचं आहे. तर नक्कीच तुम्ही सगळेजण असेच एकत्र राहून सगळे एक दुसऱ्याची मदत कराल. आणि आमचीही कुठे गरज लागली तर तुम्ही प्लीज आम्हाला सांगा, आम्ही नक्की तुमच्यासोबत उभे राहू. एवढं सांगून मी 2 शब्द सांगतो. तर तुम्ही आम्ही सरांना विनंती करतो त्यांनी थोडंसं आम्हाला पुढच्या परिचयाची शुभेच्छा द्याव्या. सर्वांना नमस्कार. स्वतःचं हॉल असणं याची जी जाणीव तुमच्या वेळेला आम्ही घेतली आहे. आणि त्याच्यानंतर संघटनेची जी वाटचाल असते ती किती यशस्वीरित्या होती ते आम्ही अनुभवलं. आणि त्याचा प्रत्यय आज मला परत तुमच्या माध्यमातून इथे येतोय. आणि त्यामुळे मी तुम्हाला सर्वांचे आणि तुमच्या सिनियर्स आणि कलिग्स आणि येणारे ज्युनियर्स यांनी आल्याला म्हटलं की स्वप्नपूर्ती झालेली आहे. स्वतःचा हॉल असणं हे फार महत्त्वाचं असतं. पण तुम्हाला सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि इथून तुमची यशोगाथा पुढे चालणार. प्रॉब्लेम ही तुमची पहिली पायरी आहे आणि ही पायरी अजून वाढावं. एक टाईम येईल की स्वप्न बघणं कधीच प्रॉब्लेम नसतो. कारण आमच्या सिनियरची स्वप्न बघितलं म्हणून आज आम्हाला तसा एक मोठा त्यांना घ्या. हा उत्साह असा इथून पुढेही आपल्यासोबत राहो.
आम्ही येतो. जे तिथे थांबू शकत नाही त्याने वर या. Thank you so much, ma'am. धन्यवाद मॅडम. जोरदार टाळ्यांनी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आनंदी शिंदे साहेब. धन्यवाद सर. असंच तुमचं मार्गदर्शन प्रेम आम्हाला लाभो. या शुभप्रसंगी अभिनंदन करणे की फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करून आपण या टॉवरमध्ये खालीचे ऑफिस घेतलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला आर्थिक शुभेच्छा. आणि मला वाटतं या भवानीमुळे तुम्ही तुमच्या कल्याण पूर्वीमध्ये चांगले चांगले कार्यक्रम कराल. लोकांचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहील याची काळजी घ्याल. मी पण तुमच्याच प्रोफेशनमध्ये असलं आहे. तुम्ही औषधं लिहिता आणि आम्ही घेतो. आपण हँड टू हँड फुलाची पाकळी. त्याला तुम्ही आजच्या दिवस मी तुम्हाला 1,51,000 धन्यवाद. आपण त्यांना स्टँडिंग ओव्हॅशन देऊया. भगवान मेरे चप्पल फाड़ के देता है. डबल जी. मेट्रो एक्सप्रेस, नागरिकों की आवाज.